भूत हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर अंधार, काळोख, राक्षसी प्रवृत्तीचा किंवा भीतीदायक दृश्य असं आपल्या डोळ्यासमोर येतं. पण तुम्ही भूताला देव मानलेलं कधी ऐकलंय का? नाही ना? चला तर मग पाहूया. भूतकोला, देवाचा अवतार की लोकविश्वास? तुम्ही कधी असा विचार केला आहे का की एखादा साधा माणूस अचानक देव बनतो आणि हजारो लोक त्याच्या समोर नतमस्तक होतात? दक्षिण भारताच्या किनारी भागात अशीच एक रहस्यमयी प्रथा आहे. भूतकोला ही फक्त पूजा नाही, ही आहे देवाच्या थेट अवताराची अनुभव. भूतकोला ही प्रथा कर्नाटकाच्या तुळुनाडू भागात आजही प्रचंड श्रद्धेने पाळली जाते. भूत म्हणजे देवतांचे प्रतिनिधी किंवा स्थानिक संरक्षक आत्मे. ग्रामीण लोक मानतात की हे भूत म्हणजे त्यांच्या गावाचे रक्षक आहेत. कलाकार भव्य वेशभूषा, रंगीन मुखवटे आणि लांबलचक मुकुट घालून नृत्य करतो. त्या क्षणी लोक त्याला फक्त कलाकार न मानता स्वतः देवाचे रूप मानतात. भूतकोला सहसा रात्री केला जातो. ढोल ताशे, नगारी आणि शंख यांच्या गजरात संपूर्ण गाव जमा होतं. तेल लावून उजळलेल्या मशालीच्या प्रकाशात कलाकार नृत्याचा सुरुवात करतो. तो उंच उडी मारतो, जमिनीवर थरकतो, तलवारीचे खेळ करतो आणि अचानक लोकांशी जाऊन संवाद साधतो. लोक त्याला प्रश्न विचारतात, "मी कसे येईल? गावात संकटे आहेत का?" आणि त्या क्षणी त्याच्या तोंडून आलेला शब्द लोक देवाची आज्ञा मानतात. भूतकोला ही फक्त धार्मिक परंपरा नाही, तर गावाच्या सामाजिक व्यवस्थेचा भाग आहे. या विधीमुळे लोक एकत्र येतात, वाद मिटतात आणि देवाच्या नावाने न्याय मान्य करतात. आजच्या काळात विज्ञानाच्या युगात सुद्धा भूतकोला टिकून आहे. लोक म्हणतात ही फक्त नाट्यकला नाही, ही आहे देवाची प्रचिती. भूतकोला ही प्रथा आजही आपल्याला आठवण करून देते की माणूस आणि देव यांच्यातली सीमारेषा कधी कधी इतकी धूसर होते की देव आपल्या डोळ्यासमोर नाचतो. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही प्रथा? नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र ब्रिक